मुढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही, मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात कुणालाही वाचवायचं नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयात सबमिशन करेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। अजित पवारांची 2018 पासूनच मुढव्यातील जमिनीवर नजर। पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली होती, अंजली दमानी यांचा आरोप। पुणे जमीन व्यवहाराशी संबंध नाही, 2004 मध्ये उपमहापौर होतो। हा व्यवहार 2018 मधील निलेश मगर यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम। मविया खासदारांसह अजित पवार आणि गौतम अदानीही उपस्थित। लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी केला, योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। लाडक्या बहिणीमुळे सरकार आलं, पण एक नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला। जयंत पाटलांचा फडणवीसांसह शिंदेंना टोला, तर आमच्यात नंबर बदलतात, अदलाबदली करत असतो, देसाईंचा प्रतिटोला। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जोमानं लढायच्या आहेत, धनशक्तीला श्रमशक्तीतून उत्तर देऊ, मवियासोबतच युती करा, महायुतीतील पक्षासोबत युती नको, उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीश हक्कभंग नोटिशीवरून घेरलं, तर कोण होतास तू, काय झालास तू, शहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांनीही ठाकरेंना डिवचलं। राहुल गांधींकडून अमित शहांना SIR वर खुल्या चर्चेचं आव्हान, तर संसद तुमच्या हिशोबानं चालत नाही, कितीही चिथवलं तरी माझ्या भाषणाचा क्रम मी ठरवणार, लोकसभेत अमित शहा संतापले। नेहरू गांधी कुटुंबानं 3 वेळा मत चोरी केली, पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांची उदाहरणं देत अमित शहांचा दावा। गदारोळानंतर विरोधकांचा लोकसभेतून सभात्याग। शिंदे सेनेच्या महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस, तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ, दानवेंनी नोटांची रास असलेला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दळवींचा दावा। दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओबाबत उच्चस्तरीय तपास व्हावा, राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं, सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींना डिवचलं, तर तटकरे राजकारणातील महान संत, दळवींचा पलटवार। तटकरेंच्या भूमिकेचं स्वागत करतो, मी दाखवलेल्या महेंद्र दळवींच्या व्हिडिओची सर्व तपास यंत्रणा लावून चौकशी व्हावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून भरत गोगावलेंचा पैशांसोबतचा व्हिडिओ समोर, गोगावलेंसह दळवींच्या खात्याची सखोल चौकशी करण्याची मागणी, तर एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं, गोगावलेंचं प्रत्युत्तर। बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। जुन्नरचे आमदार शरद सोनावणे बिबट्याच्या वेशात विधान भवनात, तर राज्य आपत्ती घोषित करा, शेळ्या सोडून काही उपयोग नाही, सोनावणेंचा नाईकांवर निशाणा। कोरोनाचं संकट आलं तेव्हा आपण लढलो, पण आता राज्याला पुढील काही वर्षात वाघ बिबट्यांचा सामना करावा लागणार, सरकारकडून याबाबत उपाययोजना सुरू, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती। नागपुरातील पारडी शिवारात बिबट्याचा 3 तास थरार, हल्ल्यात 5 जण जखमी, डाट मारून बिबट्याला जेरबंद करण्यात यश। अलिबाग तालुक्यातील नागावमध्ये बिबट्याची दहशत, 36 तास उलटल्यानंतरही बिबट्या हाती नाहीच, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय। सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हात मिळवणी, नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, शहाजी बापूंच्या पुढाकारानंतर शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले।